नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण किल्लेदारांच्या घरी जाण्यासाठी निघतात. मात्र शगुनाचं पार्सल अजून आलेलं नसतं, म्हणून सगळेजण त्याची वाट पाहतात. वाटेत दुसरं पार्सल घेऊन असं म्हणून ते सर्वजण तिथून निघतात. मात्र त्यांना जाताना सायली पाहते आणि विचार करते की हे कशासाठी बरं चालले असतील. प्रतिमा खूप खुश होते सर्वांना पाहून. ती खूप त्यांचं छान स्वागतही करते. आता तन्वी मात्र मनामध्ये विचार करते की ह्यांना आत्ताच इथं यायचं होतं का. आता प्रतिमासोबत ते सर्वजण बोलायला लागतात. कल्पना म्हणते की आम्ही सहज नाही आलो, खूप महत्त्वाचं काही तुझ्याशी बोलायचं आहे. मात्र तन्वी लगेचच मध्ये बोलते आणि आई तू सर्वांसाठी काहीतरी खायला कर ना, असं म्हणून तिला किचनमध्ये पाठवून देते. आता किचनमध्ये ती गेल्यानंतर तन्वी नाटकीच रडू लागते आणि मला असं वाटतं की तुम्ही आता हा लग्नाचा विषय आमच्या डोक्यातून काढून टाकावा. इकडे आता शगुनाचं पार्सल घरी येतं आणि सायली खूपच आश्चर्यचकित होते की हे शगुनाचं पार्सल कोणासाठी आलं असेल. आता इकडे तन्वीचं आपलं रडगाणं चालूच असतं की बाबा खूप चिडलेले आहेत आणि अर्जुन सायलीला कळालं तर ते आमचं लग्नच होऊन देणार नाही आणि आईला सांगितलं तरी देखील ती लग्नाला परवानगी देणार नाही. मग तू कोणालाच सांगू नको. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की असं कसं चालेल. मात्र प्रतापला तिचं म्हणणं पटतं आणि कल्पनासुद्धा म्हणते की ठीक आहे, आपण तसंच करूयात. आता इकडे सायली पार्सलवरती नाव काय आहे असं विचारते. तेव्हा तो व्यक्ती सांगायला लागतो, पण त्याच्या ग्लासातील पाणी त्या पार्सलवरती सांडतं. तो पाणी पुसायला जातो, मात्र ते अक्षर सगळं मिटून जातं. आता सायलीला प्रश्न पडतो की नेमकी हे पार्सल कोणी पाठवलं असेल. ती त्या व्यक्तीला विचारते, पण त्याला त्याबद्दल काहीच माहीत नसतं. तो तिथून निघून जातो. आता इकडे प्रतिमा सर्वांसाठी पोहे घेऊन येते. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की थांब जराशी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. खरं तर तुझ्याकडून परवानगीच मिळवायची आहे. आम्हा सर्वांना असं वाटतं की अश्विन आणि तन्वीचं लग्न व्हायला हवं आणि त्यासाठी आम्ही तुझ्याकडे तिचा हात मागण्यासाठी आलो आहोत. तू जरी मला वचनातून मुक्त केलं असलं तरीसुद्धा माझं मन मला खातंय आणि माझं वचन पूर्ण करण्याची एक संधी मला दे. कल्पना म्हणते की माझा अश्विन तन्वीला अगदी सुखात ठेवील याची मी खात्री देते. पूर्णा आजीसुद्धा तिला खूप विनंती करते की तू प्लीज हा म्हण. त्यावेळेस प्रतिमा म्हणते की हो, पाहिलं आहे मी. अश्विनचा जीव खरंच तिच्यासाठी तुटतो. तिला काही त्रास झाला तर अश्विनलाही त्रास होतो आणि असा इतका चांगला जावई कोणाला नको आहे ना. प्रताप म्हणतो म्हणजे तुझं या लग्नाला होकार आहे का. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. सर्वजण खूप खुश असतात. मात्र पूर्णाजी म्हणते पण तू रविराजला याबद्दल काही सांगू नकोस आणि अर्जुन सायलीला सुद्धा काहीच सांगू नकोस. तुला मी खरंच हात जोडून विनंती करते, हे कार्य निर्विघ्न पार पाडू. तेव्हा प्रतिमा म्हणते की ठीक आहे, हे मला तसं मान्य नाही, पण तन्वीचं सुख मलाही हवंच आहे ना, म्हणून मी नाही यांना काही सांगणार. आता सर्वांचाच होकार मिळाल्यानंतर सगळं आनंदाचं वातावरण तिथं तयार झालेलं असतं. आता इकडे सायली एक युक्ती लढवते. ज्या दुकानातून पार्सल आलेलं असतं त्या दुकानामध्ये ती फोन करते. तेव्हा पार्सलवाल्याकडून कळतं की ते जे पार्सल होतं ते किल्लेदारांच्या घरी पोचवायला सांगितलं होतं. सायलीची शंका खरी ठरते. म्हणजे या पार्सलवरती नाव तन्वी आहे असं मला जे वाटलं होतं तेच खरं होतं. पण तिचं जर लग्न जमलं असेल तर हे शकून असेल ना. ती घाईघाईतच अर्जुनला फोन करून झालेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो अहो, उलट चांगलंच झालं ना. उलट ती प्रिया आता तुमच्या नवऱ्याच्या मागे लागणार नाही. तेव्हा सायली म्हणते अहो नाही हो, मला खूप काळजी वाटते. अर्जुन म्हणतो की काळजी करू नका, पूर्ण आजींना हे कळालं असेल म्हणून सगळेजण तिचं अभिनंदन करायला गेले असतील, बस एवढंच. त्याच्यामध्ये जास्त विचार करण्यासारखं काहीच नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आता इकडे सायली मात्र खूपच काळजीमध्ये असते. तेव्हा अर्जुन तिची समजूत काढतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की तन्वी आणि प्रतिमा छान तयार होऊन कोर्टामध्ये जाण्यासाठी रेडी असतात. मात्र सुमन त्या ठिकाणी येते आणि तुम्ही इतके छान नटून कशासाठी चालला आहात आणि कुठे चालला आहात. असं वाटतंय की एक लेक छान तयार होते लग्नासाठी आणि तिची आई तिला तयार करते. आता दोघीही खूप घाबरतात. इकडे अश्विननी मात्र साधे कपडे घातलेले असतात आणि सर्वजण लग्नासाठी जायला निघतात. त्यावेळेस प्रताप आणि कल्पना सांगते की विमल, आम्ही जरा माझ्या मित्राच्या मुलाच्या साखरपुड्याला जाऊन येतोय.
अश्विनही जातो आणि पाठोपाठ हे कल्पना आणि प्रतापही जातात. त्यामुळे सायलीला जरा शंकाच येते. ती त्यांचा पाठलाग करते आणि ते सर्वजण कोर्टामध्ये भेटलेले ती पाहते. अर्जुन आणि सायलीसमोर आता हे सत्य येणार का की अश्विनचं आणि तन्वीचं लग्न होतंय, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.